नमस्कार मंडळी. नाट्यमय प्रसंग आणि खटकेबाज संवाद यांची सोयरीक जुळवून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचा बँड बाजा घेऊन सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत करूया. कौतुक करत त्यांचं मानपान करायला सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, बदलत्या काळात रिलेशनशिपला एक्सप्लोर करायला निघाली आहे एक मॉडर्न मुलगी. चला बघूया या प्रवासात तिची कोणासोबत भेट होतीये ते. हे एक्सप्लोरेशन बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया दादरचा अमोल पालेकर, ओंकार राव, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो प्रसाद सर. हाय सई मॅम. हाय. माझं आयुष्य आधी खूप सोपं होतं. कोणी ओळखत नव्हतं, विचारत नव्हतं काय काय काम चाललंय आयुष्यात. काही नाही, कामं शोधण्यात चालू आहे सध्या वगैरे, या उत्तरावर भागायचं सगळं. पण मग मी अचानक फेमस झाले, सेलिब्रिटी झाले. फिल्म्स, हास्य जत्रा, सुपर डबिंग. ओ गॉड. म्हणजे आता कामं शोधतीये हे बोलायची संधीच मला युनिव्हर्स देत नाहीये अपेरेंटली. त्यामुळे आता आयुष्यातला पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय, मग लग्न कधी करणार आहेस? काय कधी करणार आहे? इतकं सोपं आहे का ते मुलगा मिळणं? एक वेळ दरोडेखोराच्या स्किट मध्ये लाफ्टर सापडेल, पण नवरा सापडेल. महाकठीण. त्यात इथे आजूबाजूला कोण? प्रथमेश, मंदार, पृथ्वीक, प्रसाद खांडेकर. तुरे बदलले म्हणजे बांग मोठी होते असं नाहीये. तो श्रमेश, अल्पवयात लग्न झालेला आणि मोठ्या अपेक्षा असणारा. असो, एनिवे. आणि मुली तरी कोण आहेत आपल्याकडे? सगळ्या लग्न झालेला. आमचं झालं, तू कधी करणार, तू कधी करणार? गप्प बसा. ती नम्रता लग्न झालेली, चेतना लग्न झालेली, रसिका ओल्ड मॅरिड. लग्न कधी झाले तेही आठवत नाही, अॅनिव्हर्सरी विसरतायत आता. एवढा जुनं. वनिता, तिने तर लग्न जवळजवळ विकलंय फुटूबवर. ती सगळी लग्न करून बसलेत. प्रियांका हांडेचं लग्न झालंय हे ती सोडून अख्ख्या जगाला माहितीये. विचाराय आम्ही, मी, शिवा, ईशा अविवाहित स्त्रिया. हो, ईशा अविवाहितच आहे. हो. काय करायचं आम्ही बिचाऱ्या स्त्रियांनी? इकडे बघावं तर शादी करना जरुरी है क्या? इथेच सगळे अडकते. असो, मी आता मनावर घेतलेला आहे. कारण मला कळलंय की चांगला रोल आणि चांगला नवरा हा आयता मिळत नसतो, हा शोधावाच लागतो. येस. आणि मला सापडलेला आहे डेटिंग ऍप वरती. ऑब्व्हियसली तनय नाव आहे त्याचं. तनय. एकही कानामात्रा नाही. सरळ, एकदम सरळ, गोंडस, सालस आणि रोमॅन्टिक सुद्धा. व्हॉट कॉम्बिनेशन. फक्त आता तो माझा सोलमेट आहे का नाही ते जरा चेक करायचंय. बघूया. हॅलो. हाय. प्रियदर्शिनी. तनय. तनय दहीफोडकर. टवकास रे एकदम. हा, टवका. काय टवका? काय टवका बोललीस तू आत्ता? हो का? टवका. हो का? टवकारून बघतोयस तू अगदी माझ्याकडे. थांबू ना मी? हो. येस, मी ते जस्ट एक
सॉरी आपण डिलीट करूया. हो, हो. बसायचं का इथे? हा नाही आपलं टेबल रिझर्व असणार आहे बहुतेक हेच असेल. रिझर्व येस येस. बघितलं हॉटेलमध्ये गर्दी आहे म्हणून रस्त्यावर चुरापाव खायला घेऊन जातोस रे. लास्ट ठेव थोडी. कोणाशी बोलतेस तू कोणा? निग्लिजिबल जस्ट. अच्छा. रिझर्व केलंयस तू टेबल आपल्यासाठी तर ना? हा पप्पानेच केलंय ऑलरेडी, मी नाही केलंय. ओ पप्पा म्हणाला की तू डेटवर जातोयस तर मग तुझ्यासाठी मी टेबल रिझर्व करतो. मी म्हटलं थँक्यू पप्पा. ते म्हणाले वेलकम बेटा. पप्पांना माझ्याकडनं पण थँक्स सांग. ओके सांगतो. लगेच हा पप्पा वेलकम म्हणालाय तुला. ओके थँक्स. थँक्यू. पप्पाचं ॲक्च्युली सगळं ठरलं होतं. तो खूपच पर्टिक्युलर आहे. तो म्हणाला आधी माझी फर्सिडीजच घेऊन जा. फर्सिडीज आहे तुमच्याकडे? हा मी फर्सिडीज घेऊन आलो होतो पण इथे वाटेत बंद पडली. मग त्यांनी फॉडी पाठवली. मी म्हटलं नको पप्पा थांब जरा. बॉडी पण आहे तुमच्याकडे? हा? आमच्याकडे TMW पण आहे. सगळ्या कंपनीच्या एक एक गाड्या आहेत. पप्पा नेवर डिस्क्रिमिनेट्स ना, त्यांना सगळं एकदम हे लागतं. गॉड तू भलता श्रीमंत आहेस रे तनय. पप्पा श्रीमंत आहे मी नाही. तेच ते म्हणजे. नाही ते कसं तेच ते नाही, ते वेगळं आहे ना. पप्पा श्रीमंत आहे. पप्पा इज अ जेम ऑफ अ पर्सन. नो यू आर अ जेम. नो पप्पा इज मोर जेम दॅन मी. म्हणजे पप्पा आय लव्ह यू पप्पा असं आहे पप्पाचं माझं. ओके. अरे आय एम सो सॉरी. एक सरप्राईज आणलंय तुझ्यासाठी. अजून सरप्राईज आहे? येस प्रियदर्शी. आय गेस येस. हे हे काय लव्ह लेटर? नाही कविता आहे. पोएट्री. हाऊ स्वीट. प्लीज तूच वाच ना. मीच वाचू. हां. माझ्या आयुष्यात आलीस तू भरभराट भरभराट. वाव. माझ्या आयुष्यात आलीस तू भरभराट भरभराट. लग्न करू छान राहू मजा करू आय लव्ह यू. संपली. टचं काय झालं? भरभराट टचं का पुढे काहीतरी झालं पाहिजे ना? नाही ते भरभराट तिथे आणि आय लव्ह यू नी हे केलं. संपलं. हा हा. Okay. कशी वाटली? मस्त आहे. नक्की आवडली तुला? छान वाटली एकदम नक्की? मी पप्पाला सांगतो. कशाला? पप्पाने केली आहे ना कविता. पप्पाने कविता केली आहे माझ्यासाठी? हा पप्पा मला म्हणाला तू डेटवर जातोयस तर मी कविता तुला पाठवतोस. मी म्हणालो नको पप्पा कशाला. पप्पा म्हणाला नाही पाठवतो. आणि पप्पाला खूप आवडतं कविता करायला. पप्पा सतत कविता करतो. हो सतत? हो. अशा? हो. पप्पाने सांग जरा मध्ये मध्ये आराम करायला. मग ए नाही पप्पा एकदा कविता लिहायला लागला की मग नो आराम नो बिराम. पप्पानी खरं तर ही कविता आहे ना पप्पांच्या मित्राकडे ठेवली होती ऑफिसमध्ये. मग मी ऑफिसमध्ये गेलो पप्पाच्या मित्राला भेटलो. म्हटलं पप्पांनी कविता दिली आहे. पप्पाचे मित्र असे होते हा पप्पांनी तुला द्यायला कविता दिली आहे. मग पप्पाच्या मित्रांनी पप्पांनी लिहिलेली कविता मला दिली. मग ती पप्पांच्या मित्राकडनं आणली आणि मी पप्पांनी लिहिलेली कविता तुला वाचून दाखवली. बापरे खूप पप्पा झालं ना. पण माझ्या आयुष्यातच आहे तसं खूप. ते मोगले आझम मध्ये माहितीये चारो तरफ हेला माहितीये तसं माझ्या माहितीये पप्पांचं आहे. पप्पा मागच्या मिनिटात 120 वेळा पप्पा म्हणला असेल. मम्मम झालाय मला. भूक लागली आहे. मागूया काहीतरी. आय एम सो सॉरी. मला पप्पा बोलला होता की असं भुकेलं नाही ठेवायचं म्हणून. आय एम सो सॉरी. इट्स ओके. मला कळतच नाही. अरे ठीक आहे एवढं मारू वगैरे ना. नाही पप्पाचं मी ऐकलं नाही ना की मला कसं तरी होतं. मला मी वेटर येतील. 3 हाक मारल्याशिवाय वेटर येत नाही का? अच्छा ओके. अरे हॅलो मॅम. हॅलो. काय खाणार? एक अप्पम आण आपलं. अप्पम खाणार तू? ना प्लीज खा ना अप्पम. अरे नको मी कधी ट्राय नाही केलंय. माझं पण सेम झालं होतं. मी पण कधीच ट्राय केलं नव्हतं. पप्पा मला इथे घेऊन आला. पप्पा बोलला तू ट्राय केलं पाहिजेच तर नाही. मी म्हटलं पप्पा नको. पप्पा बोलला नो ट्राय इट. आणि मी ट्राय केलं आणि एवढं अमेझिंग लागलं अप्पम. यू शुड ट्राय इट. अप्पम आणि पप्पांनी सांगितलेलं अप्पम तू ट्राय केलंस मग त्याला तू पप्पम नाही म्हणालास. ए किती भारी आहे. पप्पांनी दिलेल्या अप्पमला पप्पम. निखिल दादा आपण यापुढे पप्पम म्हणूया. निखिल दादा
हा मी रोज येतो ना इथे, मग मी त्याला दादाच म्हणतो आणि तो माझ्या पप्पाला पप्पा म्हणतो. असं म्हणतो तो. पण हे खूपच छान केलंयस तू. पप्पांनी दिलेल्या अप्पमला पप्पम. अरे नाही ते मी पप्पाला सांगतो, मी पप्पाला खूप आनंद होईल. अरे पप्पाच्या आनंदापेक्षा माझा आनंद जास्त महत्वाचा आहे की नाही तनय. हो हो. मग मला नकोय पप्पा पप्पम अप्पम मला नको आहे. ज्यूस घेऊन ये मला. ओके मॅम. Yes. आणि तिला ज्यूस त्या अशा स्विंग वाल्या ह्याच्यातनं घेऊन ये. नको ऍडल्ट स्ट्रॉ घेऊन ये मला. नाही मी आणि पप्पा पितो त्यातनंच. म्हणूनच नकोय मला ती. म्हणूनच नकोय. नॉर्मल Normal. हा वाला घेऊन ये. हा वाला. खूप गोड आहेस तू. खूप. पण तू ते सांगितलंस तेवढं भारी होतं. पप्पाचा अप्पम इज पप्पम. पप्पाचं ज्यूस पूस होईल. पप्पाची इडली पिडली. नको. गोड आहेस तू खरंच. गोड आहेस. छान बघतोयस आणि आता माझ्याकडे तू. तू तशीच आहेस, छान बघण्यासारखीच आहेस तू. खरंच छान वाटतंय मला, खूप मजा येते. आणि थँक्यू, तू मला छान हे गोडेस बोललीस. थँक्यू. वेलकम. हा मोमेंट बघायला पप्पा हवा होता इथे. त्याला खूप मज्जा आली असती. अरे कशाला पप्पा हवाय तर नाही. आपली डेट आहे ना. हा. आपली डेट आहे. पप्पाची मजा झाली करून, आता आपण मजा करूया. हा नाही आपण करूया मजा, पण माझं आणि पप्पाचं ठरलं होतं ना ऑलरेडी. पप्पा मला म्हणाला तू डेटवर जातोयस तर मी पण येतो डेटला. कशाला? मी पण तेच म्हणलं कशाला. तो मी बाजूच्या टेबलवर बसतो. म्हणलं नाही बसायचं असेल तर माझ्या टेबलवर बस. बाजूच्या टेबलवर कसं बसणार, किती ऑकवर्ड होणार ना मला. अरे तुला ऑकवर्ड होणार नाही हा पण तेव्हा पप्पाच म्हणाला सगळं ऐकून की नको तू एकटाच जा, तुला आता काही जबाबदाऱ्या घ्यायला शिकलं पाहिजे. मी म्हटलं ओके पप्पा. पप्पा म्हणाले ओके. पप्पांचं छकुलायस का रे तू जरा. ए तुला कसं कळलं. मी खरंच पप्पाच्या आमच्या घरा डोरबेल कशी वाजते माहितीये का तुला. कशी. चकुला अशी वाजते ना. तुला कसं कळलं. आपण प्रिया तुला हे वाटेल पण आपण खरंच सोलमेट्स आहोत. आमच्या खरंच दाराची बेल अशी चकुला अशी आम्ही पर्सनलाइज करून घेतलेली आहे पप्पानी दुबईवरनं खास. काय सांगतोयस तू मला तर नाही. सिरियसली चकुला बेल तू बेल वाजवल्यावर काय पप्पा 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 बेल वाजवणार आहे. नाही थोडस इथे तुझं हे झालं. मी बेल वाजत दार उघडल्यावर असं होतं आमची कधी जुगलबंदी होते. चकुला पप्पा. मी म्हणलं पप्पा मी दार उघडलंय पप्पा कशाला परत चकुला तुम्ही दाबताय. पप्पांचं आमचं घर म्हणजेच पप्पाच नेस्ट आणि माझी रूम म्हणजे कुकूज नेस्ट Cuckoo's असं. nest. मग पप्पाचं सगळं मी फॉलो करतो आणि ते असं स्टेप बाय वन स्टेप. कुकूच आहेस तू खरं तर. कुकूच आहेस तू. काय झालं. यार हे वेगळंच घडतं यार काहीतरी. नाही तर नाही. हा ऐक ना मला ना म्हणजे आता तू हे लग्न वगैरे बोललास म्हणून मी म्हणते नाही की असं काही नाही. आपण लगेच नको डिसिजन घ्यायला नाही लागणार. मी मला एवढंच म्हणायचं होतं की जर आपण पुढे जाणार असू आयुष्यात तर मला ना आपल्यात कोणाचा इंटरफेरन्स नको आहे. तू पप्पाबद्दल बोलते. हा मी पप्पाबद्दल. पप्पाचा इंटरफिअर नसतोच कधी. काही इंटरफिअरन्सच नाही त्याचा. तो फक्त सजेशन्स देतो. आपण घ्यायचे तर घ्यायचे. हे बघ हे आवडलं तुला हे. हा छान आहे. हां हे पप्पांचं सजेशन आहे. पप्पानी मला सांगितलं की तू हे घाल. मी म्हटलं ओके. माझे जनरली सगळे कपडे पप्पाच घेतो. म्हणजे शर्ट टी शर्ट बनियन. बस हा सगळे कपडे पप्पा घेतो बिकॉज ही हॅज अ चॉईस ना. मी कधी त्याला कपडे घालून द्यायला पण सांगतो. काय. हा तू पप्पांना कपडे घालायला सांगतोस. हा मग आंघोळ घालायलाही सांगत असशील. सांगतो. पण पप्पा बोलतो नाही ऑनली फॉर संडेज. कारण की त्याला संडेला सुट्टी असते ना. आणि एवढी मजा येते संडेला. आपलं लग्न झालं ना. बस इथेच थांब. वेटर आता तू यायला पाहिजेस वेटर खरं तर. अरे हॅलो दादा. मॅडम हे तुमचे पप्पम. त्याला दे पप्पा. माझा आहे पप्पा.
पप्पम पप्पम गिळते पप्पम काय ते ज्यूस मॅडम ज्यूस. थँक्यू. चिडू नकोस निखिल दादा. हा आय एम सॉरी मी अशी नसते. मी 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 खूप प्रेमळ आहे अरे. मी नाही ओरडत अशी. मला ना सॉरी. प्लीज तू 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 रडतो प्लीज रडू नकोस. आय एम सॉरी. आय एम सॉरी तनय. प्लीज रडू नकोस माझ्यामुळे. नाही तुझ्यामुळे नाही रडते मी. जनरली इकडचे पप्पम खाताना पप्पा असतो माझ्याबरोबर. आज पहिलीच वेळ आहे माझ्याबरोबर पप्पा नाही आहे. त्यामुळे मला थोडं रडायला येत आहे. आणि कळत नाही आहे मी कसा खाऊ पप्पम. तू थोड्या वेळासाठी माझा पप्पा होतोस का? होतेस नाही 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 म्हणजे मी खाऊ शकेन. नाही तर नाही मी नाही मी पप्पा व्हायला नाही आली. प्लीज मी वेगळं काहीतरी व्हायला आली आहे तर नाही. आपण आपण डेटला आलोय. आपण पाळणा घरात आलोय असं मला वाटतंय. नको ना यार तू प्लीज खातो मी. खा प्लीज रडू नकोस प्लीज. पप्पांमुळे रडतो. सॉरी पप्पा. सॉरी पप्पा. बालवाडी तेच करायत नाही. 30 वर्षांचा आहेस ना रे तू. का तू नको ना असं वागूस प्लीज. 30 वर्षाच्या मुलाला पप्पाची आठवण येऊ शकत नाही का? हे काय सांगतेस तू प्रिया? तू 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 अशा विचारांची मुलगी आहेस का? मी मूर्ख. तू का रडत खा रडत. सॉरी पप्पा. इथून पुढचा अर्धा तास ना मला पप्पा ऐकायचं नाहीये. ओके ओके. थँक्यू. पप्पा सांगा कोणाचे? पप्पा माझ्या तनयचे. आय लव्ह यू तनुडी. माझ्या पप्पा पप्पांचा. सांगा कोणाचे? पप्पा उचलू? माझ्या तनयचे. आय लव्ह यू तनुडी. नको ना उचलतो. मी उचलला नाही ना तर ते घाबरे घुबरे होतात आणि मग ते मी जिथे आहे तिथे डायरेक्ट मला शोधायला येतो. उचल पप्पा उचल. माझ्या तनयचे. उचल त्यांचा आवाज. हॅलो पप्पा. मुंची मुंची कुंची. हां हां चांगली सुरू आहे डेट पप्पा. मला आवडली. मला आवडली. नीट बोल रे. नीट बोल. छान 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 नीट बोल रे. सुंदर आहे. हा काळे काळे गुलाबी गुलाबी इवले इवले ए कशाचं वर्णन करतोस? डोळे केस का ते इवले इवले आवर डोळे आवर. काळे काळे केस. हा कळलं आवर. पप्पा ती ना बहुतेक चिडली आहे तर मी फोन ठेवतो. तिच्या समोर नको ना आय लव्ह यू. मुंची कुंची मुंची. मिस यू. मिस यू मंगळावर राहतोस तू? मंगळावर राहतात पप्पा तुझे? नाही आता घरनं चाला असेल बाबा. पप्पा असंच करून आला असशील ना. मग 20 मिनिटात मिस यू पप्पा. नाही ते मी- आय लव्ह यू बोलतोय पप्पा. डेटवरती जे मला बोलायला पाहिजे ते पप्पांशी बोलतोय फोनवरती. काय करू यार? मी तुला आय लव्ह यू बोलणार. ते गप्पा मारायला आली की पप्पा मारायला आली मला कळत नाही. डेट होती यार आपल्या डेटची पप्पा मारून ठेवलीस तू. पप्पा रे. काय केलंस तू आता? पप्पा रे. हे काय ठसका लागला म्हणून. ठसका लागला? पप्पा रे असा ठसका लागला तुला? आणि ठेच कशी लागते मग तुला? पप्पा रे पप्पा. पप्पा रे पप्पा. आई एक्झिस्ट करत नाही तुझ्या आयुष्यात? करते. हा? काय पप्पाने जन्म दिलाय तुला? नाही आईने जन्म दिलाय पण बाकी सगळं तर पप्पाने केलं ना. माझ्या पप्पाने शिक्षण केलं. पप्पाने माझं नाव ठेवलं. काय नाव ठेवलंय तुझं? नाव ठेवलं एवढे काय दिवे लावले? पप्पा. त्या नाही एकही काना मात्रा जबाबदारी कसलीच नाही काना मात्राची सुद्धा. म्हणूनच प्रत्येक गोष्टीसाठी तुला पप्पा 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 लागतो. पप्पाला बोलू नको. पप्पा जेम ऑफ अ पर्सन आहे. कसला जेम रे कसला जेम? खडा आहे खडा तुझ्या आयुष्यातला खडा. तुझ्या आयुष्यातला मूत खडा आहे तुझा पप्पा.
पप्पाला नको पप्पाला ह्या पप्पाला नको बोलू. पप्पा ए तुला मी शेवटचं सांगते आपल्यात काही व्हायचं असेल ना तुझा हा पप्पा बाजूला कर पहिला. नाही पप्पा कशा बाजूला करू मी? पप्पाचं अवतीभवती माझं आयुष्य वसलेलं आहे. पप्पाला कसं सोडून जाऊ मी? हा? पप्पाला मला नाही सोडता येणार. नाही सोडता येणार. पप्पा पप्पा करू नको. रड नीट नीट बोल ऐकू येतंय काही. नीम पप्पा पावडट. अरे मला चुरा पाव पम्या मला डेट वर म्हणूनच काही जण विचारतात क्या शादी करना जरूरी है. एकदम कुंची कुंची मुंची परफॉर्मन्स. येस प्रसादा. अफलातून अफलातून म्हणजे दरवेळेला ओमकार तू येतोस, तू एस्टॅब्लिश करतोस, तू आमच्याशी बोलतोस आणि मग तुझी गर्लफ्रेंड तिथे येणार असते, मग ती शिवा असते, प्रिया असते, कुणी असतं आणि मग पुढचं सगळे सोपस्कार होत जातात. यावेळेला ते उलटं केलं आणि ती उलटं केल्यामुळे मला ती संकल्पना आवडली मला. फॅन्टॅस्टिक. आणि प्रिया तुझं पण कौतुक यासाठी की ज्या एनर्जीनी ज्या कॉन्फिडन्सनी ओमकार येतो आणि एस्टॅब्लिश करतो तितक्याच तडफेनी तू पण आलीस, तू पण तितक्याच एनर्जीनी एस्टॅब्लिशमेंट केलीस आणि तू पण तितक्याच पॉवरफुली पुढचं अख्खं स्किट खांद्यावर पेललंस. मजा आली, भयंकर मजा आली. आज उलटा प्रवास होतो आणि काय ओमकार कॅरेक्टर पकडलंस तू यार. अफलातून म्हणजे पप्पा जर आला असताना मी उठून मारलं असतं पहिलं. इतका तुझ्यामुळे त्या पप्पाचा राग आला मला. मस्त भयंकर रंजक. म्हणजे त्या माणसाचं अख्खं कॅरेक्टर फक्त तुझ्या बोलण्यातनं उभं राहिलं आमच्या समोर. क्या बात आहे ओमकार, फॅन्टॅस्टिक. दोघांसाठी खूप खूप टाळ्या आणि अभिजित पवारसाठी पण खूप टाळ्या. फार गोड लिहिलं होतं आणि गोस्वामींची कॉन्सेप्ट आहे, वंडरफुल कॉन्सेप्ट. फार मजा आली, फार मजा आली. सई तुला कशा वाटल्या यांच्या गप्पा? ओहो किलर परफॉर्मन्स. प्रिया आय एम सो प्राऊड ऑफ यू. मला असं वाटतं की तुझ्यावरती जबाबदारी टाकली आणि तू ती अशी पार पाडलीस. मजा आली आणि मला आवडेल तनय आणि त्याच्या पप्पांना एकदा भेटायला. मंडळी शेजारी म्हटले की थोडीफार भांडणं ही आलीच, पण ही भांडणं जेव्हा पोलीस स्टेशन पर्यंत जातात तेव्हा काय गोंधळ उडतो हे आता आपण बघणार आहोत पुढील प्रहसनातून. आणि हा अफाट गोंधळ घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अवलिया कलाकार. सर अरे सर तुम्ही मला काय मोरे शालूट मार- काय चाललंय? किती मला घाबरलो ना मी. तुम्ही काय शालूट मारताय? मी मारला पाहिजे ना सर. अरे पण तुम्ही जरा हळूच बोला ना. घाबरलो. मला वाटलं सिनियर साहेब आले, मी लगेच हे केलं ना असं. हा. मी ज्युनियर आहे ना मग मी- मारा ना, सॅल्यूट मारा. ए, अहो, काय जोरात करत जाऊ नका हो, शांतपणे. बरं, सकाळी जी केस झालेली होती भांडणाची, काहीतरी राडा झालेला होता दोघांमध्ये, हा. ती केस कुठे? सर हा. ते दोघं आपसापसात भांडत होते. हा. माझं टाळकच फिरलं, त्या दोघांना घेऊन आलोय मी. घेऊन या त्यांना. ए चला या रे. ही सांगू ही सांगेल. लावली लावली कोली, 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 लावली या. लावली कोली. नमस्कार. नमस्कार, बसा बसा. बोला, काय तक्रार आहे? मी शिवाली, मी बेवाली, मी पावली. मी आवली. यातली तक्रार कुठली आहे? नाही नाही, ही तक्रार नाही आहे. आम्ही आमची नावे सांगितली. ही नावे आहेत तुमची? मी शिवाली आवली कोहली, मी बेवाली आवली कोहली, मी पावली आवली कोहली. मी आवली लावली कोली. नाही, पहिलं कडवं छान होतं, आता दुसरं कडवं. कमान कमान. कसलं कडवा? आम्ही गात नाही आहोत, ही तर आमची नावे आहेत. ही नावे आहेत तुमची? पण मला एक सांगा, तुमच्या आत्याने तुमची नावं ठेवताना कानात चाली सकट नावं सांगितली की तुमची चाल तुम्ही नंतर लावलीत?
हे किती विचित्र हसताय. असं हसत जाऊ नका, नॉर्मल हसा. हेच आमचं नॉर्मल आहे, आम्ही असेच असतो. किळस तरी अंगावर शिसारी येते. भिंतीवर नखं उलटी अशी फिरवल्यावर कसा आवाज येतो तसा आवाज येतो. नका करू हे. ओके मोरे, हे काय कुणाला घेऊन आलाय तुम्ही? नावा सांगा साहेबांना. मी शिवाली आवली कोहली. मी भिवाली आवली कोहली. मी पावली आवली कोहली. म्हणून तो पहिलेच खेळ द्या आवली ए, लावली. ए, ए, तुझं काय रे? याचं वेगळं आहे जरासं. तुम्हाला मी काय सांगितलं, सहज म्हणालो ना, हे कोणाला घेऊन आलात, नावं काय विचारताय, पुन्हा सगळं सुरू होतं. बरं ते दुसऱ्या कुठल्या ज्यांच्याशी यांचं भांडण झालं ते आलेत का? नाही तर बोलवा त्यांना. त्यांना बोलावलंय. बोलावा. ए चला या रे आतमध्ये. असं वाटलं अर्धा किलो ब्रोकोली आली चालत. व? किती हसरे आहेत सगळे. हे भांडू शकत असतील कोणाशी याच्यावर माझा विश्वास नाही. हो असं नाही. कसं भांडले म्हणून यांना बोलवलं नाही शांत इकडे. राहा मोरे, शांत हा, राहा. शांत आहे, शांत आहे. हा. तुमची नावे काय आहेत? मी लैला ला ला ले ले. मी लुल्ला ला ला ले ले. मी लाला लिंबू ले ले. मी लिंबू ले मन ले ले. एक मिनिट तुमची नावे सांगा. मी लैला ला ला ले ले. मी लुल्ला ला ला ले ले. मी लाला लिंबू ले ले. मी लिंबू ले मन ले ले. ए घरी जा, सगळ्यांनी घरी जा. मला नाही खेळायचं आज. नाही रे, यांच्यात मधलं माकड होईल माझं यार. हे अरे 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 हे काय आहे? काय काय आणलंय तुम्ही? नावं ऐकलीत का तुम्ही यांची? मी लैला ला ला ले ले. ए, मी लुल्ला ला ला ले ले. मी लाला लिंबू ले ले. मी लिंबू ले मन ले ले. अरे लिंबू लावायचं होतं. लिंबू लेमन लेले. तुझ्या वडिलांचं नाव काय? लेमन लंडन ले ले. लेमन लंडन लेले. म्हणजे तुझ्या आजोबाचं नाव लंडन होतं? तू काय व्हॉइसरॉयच्या पोटी जन्माला आलो होतास की काय? ते इंग्रजांच्या काळात जन्माला आलेले. खड्ड्यात गेली रे चाल तुझी. हे कसं कुठे कुठे असं 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 जाऊन पोचत काय? एक मिनिट, तुझं नाव काय? मी लुल्ला ला ला ले ले. काय नाव तुझं? मी लुल्ला ला ला ले ले. लुल्ला या नावाने जगाची लाज नाही वाटली तुला? नाही नाही नाही, ते माझं टोपण नाव आहे. लुल्ला हे टोपण नाव आहे? मग खरं नाव काय आहे? मी लोलक लाला ले ले. लोलक. लोलक नाव आहे त्याचं? अरे ही कुणाची नावं असतात अशी? आणि तुम्ही दोघं एकमेकांचे शेजारी आहात? या हो 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 हो. अरे हार्मोनियम मधून निसटलेल्या पट्ट्यांनो, अरे कसं बोलताय? अरे तुमचे ना भाते असे घेऊन फाटकन फोडले पाहिजे. लक्षात आलं? ठेचा यांना. ठेचा यांना. हे बघ. ठेचा यांना. जस्ट डिस्ट्रॉय देम. ए, शांत बसा इथे. मारा यांना मारा. मारा यांना मारा. मारा यांना मारा. अरे काय बोलतोस तू? म्हणजे काय? अरे काय? अरे काय हे? अरे तुम्ही दोघे एकमेकांच्या शेजारी राहायला कसे आलात? पहिले आम्ही घर बांधली, आमच्या नंतर यांनी बांधली. आधी आम्ही बांधलेले, मग ह्यांनी घेतलेले. बस बस झाला आता. लेले कोण आहेत? हात वर करा. तू कशाला हात वर केला? एक हजवायला म्हणून हात वर केला. तुमच्या चौघांमध्ये हा शाणा आहे का? ए निर्बाग
मार खाशील रे. नीट बघ. हा तुमच्यापैकी लेले कोण आहेत? हात वर करा. हा माझ्या ओळखीचे 25 लेले आहेत. त्यापैकी कुठलाही लेले असं बोलत नाही गात गात. मूळचे कुठले तुम्ही मला सांगा जरा. माझा गणपती फुले. अरे आम्ही बोलतोय हा झालो नको बोलू दे. माझा जन्म गणपती. माझा गणपती. मला सांगा मूळचे तुम्ही कुठले? माझा जन्म गणपती फुले. माझा जन्म विले पार्ले. माझा जन्म आहे धुले. माझं बीड. हे काय जुळतंय त्यांच्या टोनशी? म्हणजे ना असं कसं जुळेल? मी लैला लाला लेले. मी लुल्ला लाला लेले. मी लाला लिंबू लेले. मी लिंबूले म्हणलेले. तुम्हाला सगळ्यांना ना एकत्र करून लिंबासारखं पिळलं पाहिजे आणि सोडा टाकून ना टिंग गोटी सोडा केला पाहिजे तुमचा. शांत बसा आता जरा, काही बोलायचं नाही कोणी. हे यांचं नाव काय? हे नाव सांगा रे. मी शिवाली आवली. अरे, मी बिवाली आवली कोली. मी पावली आवली कोली. मी अवली लावली कोली. तुझी नानूची टांगोली. डोक्याची वाट लावली माझी. कशाला बोलता? थांबा ना जरा. एकदा फक्त मी बोललो हे कोण आहे, अख्खी नावं सांगायची काय गरज आहे? तुमची मूळ तक्रार काय मला सांगा. काय बोललं का? तुमची तक्रार काय? मी सांगू? हा ही सांगेल. रजनीकांत आहेस? एवढं कशाला करतोस? डायरेक्ट ती सांगेल. कोण सांगणार? हा बोल बाळा बोल. हा या लुल्लाने माझी खोडपर चोरली. याच्या आईने आमच्या अंगणात कचरा टाकली. लैलाने आमच्या वाळ्यात घातलेली टॉवेल फेकून दिली. यांचा कुत्रा गाडीवर मुतला हो. ओ चर्चा करतोयस? कट्ट्यावर बसलोय चर्चा करायला. यांचा काय सूर आहे, तुझा काय सूर आहे? कानाला सवय होते ना मोरे. हो ना. मग लेले तुम्हाला ह्यांचे आरोप मान्य आहेत का? नाही नाही नाही. बाहेर वाळत घातलेले आमचे पापड यांनी मोडले. या शिवाली बिवालीने माझे सायकलचे टायर फोडले. या आवलीने माझ्या कुत्र्याला लांब नेऊन सोडले. एक वडा सांबार. अरे एक वडा सांबार असं बोललास तू? हा का वेगळं बोलतोय? त्यांच्या कानात मळ साठलेले म्हणून ऐकू कमी आले. ते थोडे भैसटलेले त्यांना उशिरा ऐकू गेले. माझे बाबा म्हातारे झाले त्यांना ऐकूच नाही आले. एकदम गप. मोरे काय चाललंय? काय? हे काय कुणाला घेऊन आलात तुम्ही इकडे? कुणाला म्हणजे आता हे भांडत होतं म्हणून यांना घेऊन आलो. अरे पण त्यांना माझ्याकडे कशाला घेऊन आलात? मेन रोल करायची खास कोणाला आहे? मग आता तसं नाहीये. मी 3 स्किट मध्ये येऊन जाऊन असतो. तुमच्यासारखा ठिया मांडून बसणारा नट नाही आहे मी. येतो आणि छाप पाडून जातो. एक्झॅक्ट. ए फोन कुणाचा वाजला? कसं रे? चिंब भिजलेले त्याच्यात सुद्धा 2 लेले आहेत रे. कशी रिंगटोन ठेवता रे तुम्ही? हॅले बोलशील. हॅलो काय धुमकेतू आहे तिकडे? हॅले बसलाय तिकडे. कोण ठेवायचा? हॅले चिंब भिजलेले. गरज का रे एवढं रिंगटोन ठेवायची? माझ्या आवडीचे गाणे ठेवले. दिस नॉट माय फेवरेट सॉन्ग. बोललं विचारलं का रे तुला? विचारलं? थायरॉइड झालेला टार्झन. बघू ना काढलं बघ. खाली बघ. फायनली आता मला सांगायचंय. माझ्याकडे वेळ नाही तुमच्यासाठी. फालतू वेळ नाही माझ्याकडे. मला फायनली सांगायचंय काय तक्रारी आहेत. या पावलीने माझे अख्खे झाड उपटले. हिने माझ्या घरासमोरची रांगोळी पुसली. या आवलीने माझ्या गाडीचे ब्रेका मोडले. लालाने माझ्या गाडीची सीट पाडली. या लुल्लाने माझी खोडपर पण चोरली. वही पण चोरली. या लल्लाने माझा पेन मोडली. नाही नाही नाही. या शिवाली बिवालीने माझे दाढे ओढलेले. बापाचे दाढे ओढाले असं जुळवशील तू? दाढी ओढतात. अरे कुठून आणलं रे? काय चाललंय रे? या लैलाने माझ्या डोक्यावर पाणी ओतली. या पावलीने मला जोराने भो केले. या आवलीने माझ्या गाडीवर खराब चित्र काढले. लालाने माझ्या गाडीची हवा काढली. या लुल्लाने मला चिडवली. या लुल्लाने मला पण चिडवली.
शिवाली बिवालीने म्हणजे पेप्सी कोला खाल्ले अरे, बोलते ही पण काय? थांबा रे. अरे थांबा ना, बोलतो थांबा जरा. मोरे आताच्या तिकडे या. मोरे या. काय झालं सर स्किट पडतंय अख्खा मीच पडतोय. सांभाळा काय सर सांभाळायचं ते सर सांभाळा. सर सर कहर परफॉर्मन्स हा खऱ्या अर्थानं कॉमेडीचा डबल डोस होता, डबल धमाका. वा काय ट्यून्स, काय टायमिंग. आहा हा हा. प्रसादा इतकी खतरनाक फॅमिली या फॅमिलीच्या समोर उभी राहील हे म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे. लिंबू लेमन लेलेवर म्हणजे मी सोल्ड आउट झालेले. अगं ग ग ग ग ग खतरनाक. म्हणजे मला ना हा गुण फार महत्त्वाचा वाटतो या मंचाचा आणि आपल्या निर्माता, लेखक, दिग्दर्शक सगळ्यांचाच, की आता या सिरीजमध्ये काय असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो प्रेक्षकांच्या मनात, तो त्यांच्या मनातही आलेला असतो आणि त्याच्याकडे त्यांचं उत्तर तयार असतं आणि ते खणखणीत असतं, नुसतं नाही. बहारदार बहारदार म्हणजे काहीच्या काही बहारदार. सम्या अफलातून काही काही जागा फार बहारदार होत्या. मोरे तुझा छाप म्हणजे मी आत्ता तू बाजूला झालास तरी तू तिथे होतासच, म्हणजे इतका छाप आहे तुझा मोरे. फॅन्टॅस्टिक, फार मजा आली. सई हॅवॉक परफॉर्मन्स होता. एकतर लेले फॅमिलीचं मनापासून स्वागत. मला लेले फॅमिलीमधले मेंबर्स अतिशय आवडले आहेत. मोरे तुमची नुसती छाप नाही हो, कातील छाप आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त कन्व्हिक्शन असू शकत नाही. आणि अरुण दादा, यू आर इम्पॉसिबल, बी इम्पॉसिबल. फार मजा आणली तुम्ही. सगळ्यांचा उत्तम परफॉर्मन्स, खूप खळाखळा हसलो, खूप मजा आली. खूप खूप धन्यवाद. मंडळी, सासूबाईंना लागली आहे तीर्थक्षेत्राची ओढ, पण सुनांना मोकळीक मिळणार म्हणून घास लागत नाहीये गोड. चला बघूया यातून सासू सुनांची तिकडी काय मार्ग काढते ते. आई आल्या चल थांब बस. ताई हे काय मला आठवत म्हणजे मला येतच नाहीये. मला सांगा जरा. काय? एक प्रकारचा छळवाद. सासूबाई तीन अक्षरी आहे. तीन अक्षरी आहे का? मग म्हातारी बरोबर म्हातारी बरोबर आहे. म्हातारी जुळलं. पुढचं आहे. पुढचं काय आहे? एक अवजड वस्तू. सासूबाई बरोबर. सासूबाई हेच आहे, चार अक्षरीचे. जुळतंय. सासूबाई. पुढचं एक जंगली प्राणी. सासूबाई. सगळीकडे सासूबाई. हे 6 अक्षरी आहे. अयो 6 अक्षरी आहे का? खरं तर सासूबाई बसतील त्याच्यात 6 डब्यात. पण थांब आपण बघू. आई सासूबाई जुळलं बसते. अय्या हे काय? आई जखीन राक्षसी. तुमच्या का उराव बसा आले मी. वय हात द्या ना मला. हात द्या ना. ते सरी बसून हे धंदे करताय वय तुम्ही. आई असं काय करताय? कधी आल्या तुम्ही? आई कधी आल्या? गतबाईला त्या राखाण्यात बसवत होतीस ना, तेव्हाच आले मी. नाही आई तुम्हाला नाही होय नाही माहिती. नीट नांदा. तर 3 खानांच्या डब्यात कोंबीन वरून लावीन कड्याने पाठवून देईन नवऱ्यांकडं.
हे बघा आई आता कोणीतरी पाहुणे मंडळी आले त्यांच्या समोर हे जाऊ घड चल नाटक करते आई आल्यात आई या चेतू आई आली बघ तुझी रडू नको आई बरं झालं बाई तू आलीस आई मला तुझी किती आठवण येत होती ग आई किती दिवस झाले भेटलीच नाहीस ग तू किती दिवस झाले भेटली नाही अगं इथं 4 घरं सोडून राहते ना तुझी आई तिथं शिकारली की इथं खिडकीवरची कबुतरं ओढतात आमची एवढी तर अंतरावर राहते तुझी आई सांगते काल तिथं चेपून आलीस ना पावभाजीने इथं ढेकरा देत होतीस आई बस ना आई 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 बस रडू नको आई हळू हळू डोळा सर्कल इथं खरं तर मी तिला नाही तुम्हालाच भेटायला आलीये हो ते काय अहो आम्ही ना सगळ्या बायका काश्मीरला जातोय सगळ्या आपल्याच वयाच्या बायका आहेत सुना कोणीही येणार नाहीयेत म्हणून मी विचार केला की तुम्हाला विचारावं सोबत यायचं असेल तर मला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाणार आहे काश्मीरला हो हे सांगायला तुम्ही स्वतःहून इथं आलाय नाही तर काय अहो, काश्मीर काय झालं माहितीये आम्ही खूप जणींना विचारलं पण सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही सासूबाई घरीच हव्यात एक चेतूच म्हणाली आई नकोय घेऊन जा अहो नाही आई चेतूचं असं म्हणणं असन की आईने तुम्हाला स्वतःहून विचारावं याल का आई जा म्हणजे काय झालं माहितीये तशी बस फुल आहे फक्त 2 सीट उरले आहेत मग आम्ही विचार केला की 2 बायकांना विचारण्यापेक्षा 2 सीटवर मावेल अशी एकच बाई बघू अहो हे काय बोलत त्यात अहो आई म्हणजे तुम्हाला आई स्पेस बसता येईल ना आई म्हणून बसता येईल ना आई सांगा ना आई आई काश्मीरला जाणार का सांगा ना आई जाऊ दे आई जा तुम्ही जा आई जा ना आई आई जा घाबरवा ना त्यांना गोचिड आहे निव्वळ गोचिड आहे एकदा शेपटीच्या तडाख्या खाली ये मग तुला मी दाखवते बरोबर असं का बोलताय नाही तसं नाही आई आई काश्मीरला जा ना तुम्ही आई ऐका ना काश्मीर याल ना येईन म्हणजे आता आग्रह करतात तर मग येईन चालेल असा योग पुन्हा पुन्हा जुळून येतोय होय. येईन की नाही मला लय आवडेल काश्मीरला हो, यायला आणि तुम्ही काही काळजी करू नका मी काळजी घेईन तुमच्या सासूबाईंची आपण काश्मीरला जातोय ना तिथे फार आहे बघण्यासारखं ठीक आहे. हो या तिकडे पांढरे अस्वल आहेत ना हो आई सांभाळू ना म्हणजे बघा जरा जपून राहा एखादं पांढरा अस्वल दिसेल पण तुम्ही तुमचा भाऊ समजून दादा म्हणून मिठी मारायला जाल असं नका करू माझा भाऊ अस्वल आहे व्हय? तुझा बाप अस्वल असेल माझ्या नवऱ्याला अस्वल म्हणाल्या माझा नवरा बाबाडात निशब्द बाहेर पडू दे आई माझा नवरा काय असा आई 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 ही माकडीण वाटते असं नाही याच्यापेक्षा तर बाबा अस्वल छान दिसतात स्वतःच्या बाबांना अस्वल म्हणाल्या बाबा 4 पायावर चालतात अगं हे काय ह्यांच्या खानदानातच प्रॉब्लेम आहे का काय काय करतात काय चालू दिसती माकडीन दिसती निव्वळ माकडीन दिसती आई मी ना तर दरवेशी होते आणि तुझ्या नाकात घालते कडने फिरवते गावात जमुरे तुम्ही नाही तू आई कसं काय हे करताय काय करताय आई तुम्ही पण लगेच त्यांना काहीतरी प्राण्याचं नाव देऊन मोकळे होता मग त्यांचं लगेच प्राणी संग्रहालय सुरू होतं तुम्ही तुमचा प्राणी सांभाळा ना म्हणजे सासूबाई म्हणजे तुम्ही तुमच्या ह्याच्यावर फोकस करा काश्मीरवर फोकस करा मी जाणार काश्मीरला आम्ही पण जाणार फिरायला कुठं चेतू आपण गोव्याला जाऊ गोव्याला
गोव्याला जाऊ ते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, आमच्या सुनांचा ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा, त्याच्यावर आमचं ठरतंय पिकनिकला जायचं. चांगलं डेस्टिनेशन आहे गोवा. मग आम्ही 7 दिवसांसाठी जातोय, तुम्ही पण 7 दिवसांसाठी जा. हे तर अजून बेस्ट झालं. नाही नको काय हे कुणी कुठं जायचं नाही. मी बाहेर असताना तुम्ही इथं घरामध्ये थांबायचं. हा काही सोफ्याचं राखण करत बसायचं का आम्ही? नाही तर काय आई, कुणी कुठं जायचं नाही. मी जाणार काश्मीरला, तुम्ही फक्त घरात राहायचं. आई असं नका करू, ऐका माझं, आम्हाला जाऊ द्या गोव्याला. अहो, जाऊ द्या ना. नाही जायचं, हे तर राहायचं मग. अहो असं नका करू, आपण जातोय ना, त्यांना त्यांचं हवं ते करू द्या ना. मला अशाच आई पाहिजेत. मला अशाच आई पाहिजे. असं करू दे बघ. असू दे, आईच माझी आई छान. आई जाऊ द्या ना, आम्हाला तिथे जाऊन स्कुबा डायव्हिंग करायचंय. आई स्कुबा डायव्हिंग काय असतं? मस्त समुद्रात जायचं, तिकडे मासे असतात, ऑक्टोपस, शिंपले, मोती, असंच हे शेवाळ बाई. ए जलराणी, आणि झालंच तर जलदेवतेचं दर्शन पण. बाई जलदेवता पण? मला पण बघायची आहे जलदेवता. मला पण घेऊन चला गोव्याला. मी नाही जाणार काश्मीरला. मी येणार गोव्याला, नाही तर मग कुणीच कुठं जायचं नाही. आई. मी पण नाही जात काश्मीरला, तुम्ही पण नाही जायचं गोव्याला. बसू इथं. अहो असं नका ना करू, नाही नको, 2 मला सीट उरतील बघायचंय. ना. नाही नको. 1 मिनिट, 2 सीट आहेत ना? हो. ठीक आहे आई, तुम्ही नका जाऊ काश्मीरला, आम्ही दोघी जातो. आम्ही येतो काश्मीरला. चालेल. नाही म्हटलं ना, कुणी कुठं जायचं नाही. नाही, इथंच मदत बसायचं होईल. ठिकाणी. नाही, नको. तर 1 मिनिट थांबा. लय चाललंय तुमचं, ऐकते नाही तुम्ही. मामांजींना सांगते मग बरोबर तुम्हाला अक्कल घडल. फोन करा. बरोबर. हॅलो मामांजी. हॅलो बेटा, कशी आहेस बेटा नामा? बरी आहे मामांजी, मी बरी आहे. तुम्ही बरी आहे ना? अरे मस्त आहे बेटा मी. ऐका ना मामांजी, तुम्ही आता नेमकं कुठे आहे? वावरात आहे का? अरे नाही, अरे तुला सांगायला काय बाई, यावेळी वावरामध्ये असं पीक आलंय टरारून ऊसाचं आपल्या. हा का? अरे 5 पेऱ्याचा ऊस आहे मस्त, मुठीत बसत नाही असा. साखर नुसती. साखर कारखानेवाले वावरात येऊन बसले. आमच्या टरका भरा, आमचे ट्रॅक्टर भरा. हा का? मजबूत झालं यावेळी. म्हणून मग मी काय केलं, काय? सगळ्या बायका घेतल्या आपल्या ऊसाची राखण करणाऱ्या आणि मनालीला घेऊन गेलोय त्यांना. बस केलेली 22 बायका आहेत. आता माझ्या माग लागल्या, चला तुम्ही बी. मग मी आणि 22 बायका असं मनालीला आलेलो आहे. काय कमाल आहे मामांजी तुमची. हे असं पाहिजे, अशी मौज करायची. मामांजी. हा बेटा. ऐका ना, ते काय झालंय, चेतूची आई आली. काय झालं? कोण आलंय? चेतूची आई आली. अरे काय सांगती? बाई आल्यात का घरी? त्यांना माझा हाय सांग. आई नमस्कार. हाय नमस्कार व्याही. अरे काय तुम्ही कसे आहात, काय अरे म्हणता? किती दिवसाने हा आवाज ऐकला तुमचा. या एकदा वावरात. अरे काय ऊस आहे आपल्याकडे टररून आले ना. जरूर नक्की. अरे ओरडा पार्टी करू. अरे काय तुम्ही इकडे वावर पाहिलं की परत जायचं नावच घ्या ना. अरे असं वातावरण आहे मस्त. बाई, मला अगदी आवडेल, मी चेतूला घेऊनच येईल. तिला म्हणजे कशा बी नाही का मामाजी. मामाजी ऐका ना, महत्वाचं काय आहे? हॅलो, हा बोल बेटा. महत्वाचं हे आहे का चेतूची आई आली, तर त्या आहेत ना आपल्या आईंना विचारायला आल्या का तुम्ही काश्मीरला येता का. तर ते काय म्हणतायत का मी काश्मीरला नाही जाणार आणि तुम्ही पण कुठंच नाही जायचं. अरे का डोक्यावर पडेल का म्हातारी. बघा ना, तिला कशाला काश्मीर. त्या गठुड्याला गाठ मारा आणि खोटीवर भीतीला अडकवते. काश्मीरला जाऊन काय करणार ती? हा, अरे तिथं थंडी केवढी असती. हिचे गुडघे जाम झाले, डोले टाकून आणावं लागल गठुड. ऐकते नाहीत, मग आम्ही जाऊ का मग? अरे बेटा तुम्ही तरुण पोरी आहे, तुमच्या नवऱ्यांना घ्या, काश्मीरला फिरा नाही का. आता तर वय आहे तुमचं. चालतंय मामांजी. बया थँक्यू मामा. 1 मिनिट थांबा, आईंशी बोला जाता जाता. हे बोला. हॅलो धनी. ठेव फोन. अहो ऐकून तर घ्या. हो ठेव. अहो ऐका. ठेव फोन. वा गर्ल्स, बघा तुमच्या या ट्रिप सेशनवर आणि अस्वलांवर आपल्या हास्यरसिकांना काय म्हणायचंय. सई,
गर्ल गँगनी आज धुमाकूळ घातलेला आहे. गोड परफॉर्मन्स होता. ईशा, तू येऊन 4 छान लावलेस आणि तुझा आणि चेतूचा सिक्वेन्स मला खूप आवडला. बाकी नेहमीप्रमाणे फारच भारी, मजा आली नेहमीप्रमाणे. मंडळी, चौकटीत राहून देखील नवनवीन विनोद करतच राहू. पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.